श्रोतेहो, खूप खूप स्वागत आणि नमस्कार पुनश्च एकदा एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. डिजिटल ट्विन या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. डिजिटल ट्विन म्हणजे काय? ट्विन म्हणजे जुळं. डिजिटल ट्विन असा शब्द हा फार नवीन नाही आहे की सिम्युलेशन शब्द हा आपण वारंवार ऐकला आहे. एखाद्या प्रक्रियेचा रिअल वर्ल्ड वातावरणात अभ्यास या डिजिटल ट्विन द्वारे केला जाऊ शकतो आणि हे सर्वच उद्योगांमध्ये वापरलं जातं. पण मग डिजिटल ट्विन याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा सिम्युलेशनशी काय संबंध आहे याची चर्चा आपण करणार आहोत. एखाद्या वस्तूचे किंवा यंत्रणेचे आभासी प्रतिनिधित्व म्हणजे डिजिटल प्रारूप म्हणजे डिजिटल ट्विन. यामुळे भौतिक वस्तूचे अचूक प्रतिबिंब किंवा आभास त्या डिझाईनमध्ये होतो. एखाद्या वस्तूच्या जीवन चक्राला व्यापून त्याचा रिअल टाइम माहिती साठा अपडेट करून व मशीन लर्निंगचा वापर करून निर्णय घेणारे हे तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल ट्विन. फॉर एक्झाम्पल, एखादा विंड टर्बाईन आहे. विंड टर्बाईनला आपण सेन्सर लावलेले आहेत आणि त्या सेन्सरमधून त्या वस्तूचे यंत्रणेच्या कामगिरीचा व निगडीत पैलूंचा अभ्यास, त्याचं मोजमाप म्हणजे एनर्जी आउटपुट किंवा तापमान किंवा हवामान इत्यादी सर्व माहिती साठ्यांचा वापर आपण त्याचे डिजिटल ट्विन असलेल्या यंत्रणेमध्ये त्याला बदल करू शकतो. ह्या माहिती साठा मिळाल्यावर कामगिरी मधल्या समस्या जाणून घेऊन त्याच्यामध्ये संभाव्य सुधार करण्याचे किंवा बदल घडवून आणण्याचे मुख्यतः त्याचे उद्दिष्ट मौल्यवान माहिती मिळवणे, जेणेकरून जे ओरिजिनल ऑब्जेक्ट असेल त्या सिस्टीमला आपण सुधारू शकतो. सिम्युलेशन मध्ये आपण एका विशिष्ट प्रक्रियेबाबत अभ्यास करतो, तर डिजिटल ट्विनद्वारे अशा अनेक सिम्युलेशनचा वापर करून अनेक प्रक्रियांचा अभ्यास आपण करू शकतो. डिजिटल ट्विन मध्ये जमेची बाब अशी आहे की रिअल टाइम डेटा अपडेट आपण या डिजिटल ट्विन मार्फत करू शकतो आणि ऑब्जेक्ट्सला सेन्सॉर बसवल्यामुळे माहिती साठा दोन्ही दिशेने पुरवता येतो. शैक्षणिक क्षेत्रातलं मित्रांनो एक खूप चांगलं उदाहरण आहे की कोरोना नंतर डिजिटल ट्विन कॅम्पस अशी संकल्पना पुढे आली. डिजिटल ट्विन कॅम्पस म्हणजे कॉलेजमध्ये प्रोफेसर शिकवतो आहे, मुलं त्यांच्या घरी कॅम्पस प्रारूप की मुलं आलेत, एंट्री केली, क्लासरूम मध्ये बसले, शिक्षकांशी बोलतायत, संवाद साधतायत, प्रॅक्टिकल करतायत. डिजिटल ट्विन कॅम्पस जे इथे येऊन करतात ते आभासी वातावरणात त्यांच्या ठिकाणी बसून, त्यांच्या घरी बसून, हॉस्टेलमध्ये बसून अभ्यासक्रम शिकवू शकतात. जणू काही ते स्वतः त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात. प्रॅक्टिकल्समध्ये काही इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रॅक्टिकल्समध्ये रेझिस्टन्स कॅपॅसिटर चेंज करून ओहम्स लॉ याचे सुद्धा प्रात्यक्षिक करू शकतात. यालाच डिजिटल ट्विन कॅम्पस म्हटलेलं आहे. अर्थात डिजिटल ट्विन हे नवीन तंत्रज्ञान नाही आहे, परंतु सध्याच्या स्थितीत खास करून उद्योग क्षेत्रामध्ये जिथे सर्व उपकरणं, सुविधा आणि प्रक्रियाचे एकत्रीकरण केले जाते, अशा परिस्थितीत डिजिटल ट्विनचे महत्त्व खूप वाढत जाणार आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे डिजिटल ट्विन हे नवीन कौशल्य आणि क्षमता आत्मसात करू शकतात, जेणेकरून उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी त्यांची उपयुक्तता व अंतर्दृष्टी सहाय्यभूत ठरणार आहे. पुनश्च भेटू पुढच्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद.